तर जायची सलामची जोडी वनवे टीम आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला वनवे टीम आपण जा मैदानच्या आतमध्ये आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची आहे. अगदीच दोन्ही टीमचे कर्णधार इकडे या. मोहिली संघ नायक आणि वनवे संघ नायक आपण कर्णधार या. तर अगदीच चला मॅचला सुरुवात करायची. अगदीच या ठिकाणी आपण पाहतो प्रथम नाणेफेक जिंकलं. या ठिकाणी मोहिली टीमनं आणि प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही टीमनं या ठिकाणी सहकार्य करायचं.
कारण आयोजक या ठिकाणी निश्चितच आयोजकांच्या निर्णयावरती ठाम होत्या, परंतु निश्चित आपण दोन्ही टीमने या ठिकाणी आपले खेळाडू ते दाखवायचे, थोडंसं सहकार्य करायचं. अगदीच या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही टीमचे 12 खेळाडू या ठिकाणी यायचे आहेत. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय हा डॉट चेंडू जातोय. खरं टप्पे चेंडू अगदी ज्यावेळेस चेंडूला खोदून काढलाय, निश्चितच पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. फर्स्ट राऊंडची चौथी मॅच अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. खूप लेट या ठिकाणी संघ झाले, कुठेतरी खालापूर संघ जास्तीत जास्त लेट झाला आणि त्याच्यामुळे या पूर्ण स्पर्धेवरती थोडासा अगदीच या ठिकाणी या स्पर्धेला विलंब झाला आणि त्याचे परिणाम आपण पाहतोय. हा सामना देखील कुठेतरी लेट होत असताना आपण पाहतोय आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, वन बाउंड चौकार. थँक्यू डीजा. अगदीच तर सन्माननीय श्री जयराम पारदे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपणे व्हावं. अगदीच खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत केलं जातं. इथ्या फटका फासला, चेंडू हवेत आणि अगदीच या ठिकाणी बॅटची एज लागली. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला एक सिंगल्स आले, तिसऱ्या चेंडूवरती तसे सन्मानित श्री दिलीपजी काडेले साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपणे व्हावं. अगदीच चांगला फटका, पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपला चेंडू चकमा देऊन चेंडू जाईल लोंगस्टा क्षेत्रापलीकडे. 4 धावेसाठी येईल चौकार आणि 4 धावेच्या मदतीने संघ मात्र जाऊन पोहोचेल. थँक्यू डीजा. 9 अंकावरती 9 धावा स्कोर कार्डवरती इथे जोडल्या जातात. पहिले षटक मार्गस्थ असताना पहिले षटक हाताळते गोलंदाज अजय. अतिशय चांगली फलंदाजी इथे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. 38च्या आतमध्ये असणाऱ्या सर्व प्लेयर आणि ते पावंत षटक या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावा धावफलकावरती जोडल्या जाते. त्या मात्र 9 धावा. गोलंदाज यावेळेस तयार झाला आहे. पुढील चेंडू डॉट चेंडूची यावेळेस सांगता झाले. अतिशय चांगला चेंडू मागील चेंडूवरती चौकार आला, पण याच चेंडूला जर का आपण पाहिलं तर यावेळेस हा डॉट चेंडू हाताळला आणि डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 9 धावा. एका षटकाचा वाजवी खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 9 धावा. एका षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या 9 धावा. सांघिक दुसरा वैयक्तिक स्वतःचा पहिली षटक घेऊन येते. गोलंदाज आपण पाहतोय मोहिली टीमचा एक अनुभवी गोलंदाज लक्ष्मण पालकर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. बऱ्याचशा कालावधीनंतर लक्ष्मणला गोलंदाजी करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चितच जर का आपण पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये 9 धावा आल्या. यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा तो गोलंदाज लक्ष्मणला,
पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. स्लॅम डिलिव्हरी अगदीच्या ठिकाणी थोडासा स्लोअर गतीचा चेंडू होता. डॉट चेंडूची इथे सांगता झाल्या. यावेळेस मोठा फटका बसला. चेंडू हवेत झेलची संधी आणि यावेळेस अतिशय जबरदस्त झेल. विकेटचं पतन होईल. इथे पहिला हादरा यावेळेस बसतो. दुसरा हादरा यावेळेस बसतो टीम वन वे संघाला. स्लोअर गतीची गोलंदाजी यावेळेस होत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू देखील डॉट. अतिशय चांगली या गोलंदाजी आपण पाहू शकाल लक्ष्मण पालकरच्या माध्यमातून. आपल्या संघाला सावरणारे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला जिथे 9 धावा खर्च झाला, तिथं दुसरे षटक हाताला असताना आपण पाहतो लक्ष्मण. स्लोअर गतीची गोलंदाजी इथे आपण होत असताना आपण पाहतोय लक्ष्मणकडनं पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू जाईल डॉट. डॉट चेंडूची इथे देखील सांगता झाल्या. डॉट चेंडूची समाप्ती झाल्या. स्कोर कार्ड स्थिरावल्या. अगदीच 9 अंकावरती लाजवाब गोलंदाजी. भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, सर्व काही या षटकामध्ये केलं जातंय लक्ष्मण पालकरच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. राईट टाइमवर विकेट मारा करतोय गोलंदाज लक्ष्मण. सामोरा फलंदाज सज्ज झाला. वाईड बॉल. पंच आमच्याकडे बोलतात यावेळेस लेंथ आणि लाईन थोडीशी खराब हाताळले जाते. इथे हा वाईड बॉल आला आणि वाईड बॉलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. दुसरे षटक प्रगती पथावरती असताना स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहेत. ते मात्र 10 धावा 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. यावेळेस मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, हवाई फार, बिग हिट, षटकार. थँक्यू. या षटकारच्या मदतीने संघ अगदीच जाऊन पोहोचला. धाव फलकावरती जर का आपण पाहिल्या तर 16 धावा स्कोर कार्डवरती. पहिले 4 चेंडू आपण पाहिले अतिशय चांगल्या रीतीने हाताळले, पण यावेळेस खराब चेंडू आला. इथे कमबॅक केला जाते. क्लीन बॉल दांडीकुल केली जाते. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळेस हाताला गेला लक्ष्मणच्या माध्यमातून. इथे बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक या ठिकाणी गमावला. थँक्यू डिजा, थँक्यू. अगदीच या ठिकाणी सन्मानित श्री जयराम पारधी साहेबांचं शुभगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष या ठिकाणी स्वागत केलं जाणार. आयोजक कमिटीच्या वतीने त्यांच्या इथे सन्मान केलं जाणार. ते जयराम पारधी यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आणि ते सन्मान करण्यासाठी सन्मान्य आयोजक विलास मिरकुटे यांना विनंती करेन की आपण आपल्या शिवहस्ते त्यांच्या इथेचे सन्मान करायचा. अगदीच माहिती शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या इथेचे सन्मान या ठिकाणी करायचं आणि अगदीच कॅमेरामॅन एशियन चित्र मात्र या ठिकाणी आपण कव्हर करायचा.
अगदी त्या ठिकाणी सन्माननीय श्री जयराम पारदे यांच्या यथोचित सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जातोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचा या स्पर्धेच्या वतीने यथोचित सन्मान केला जाणार आहे. आणि तो सन्मान या ठिकाणी जयराम पारदे यांचा केला जातोय सन्मान आयोजकांच्या वतीनं. तशी सन्माननीय श्री दिलीपजी काडाले साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकार करायचा. आणि तो सन्मान करण्यासाठी मी सन्मान आयोजक अनंत वाघमारे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील यथोचित सन्मान करायचा. सन्मान श्री दिलीपजी कडाली यांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. आणि तो सन्मान करण्यासाठी सन्मान आयोजकांना विनंती करेन अनंत वाघमारे यांना विनंती करेन की आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान करायचा. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करायचा. आणि निश्चितच इथे मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जर का आपण पाहिल्या तर धावा जोडल्या जाते 16 धावा. ड्रिंक ब्रेक पाण्याची व्यवस्था करायची आहे. स्वयंसेवक पाणी घेऊन जा. खेळाडू पाण्याची मागणी करतायत. जा मैदानच्या आतमध्ये. चला 12वा खेळाडू आपण जा मैदानच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचे आहेत. भरपूर उष्णता अगदीच नैसर्गिक सौंदर्य या क्रीडांगणाला लाभलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं चारी साईडनं एक हिरवीगार झाडं आणि अगदीच त्याच्या मधोमध असलेलं हे क्रीडांगण साईडनं नदी देखील आहे. आणि निश्चितच एक खूप चांगलं या क्रीडांगणाचं सौंदर्य आपण पाहतोय. एक नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे वाकस गाव. आणि हे वाकसकरांचं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील फसिंगची 4थी लढत आपण पाहू शकाल. मोहिली बनाम वनवे प्रथमतः टॉस जिंकला मोहिली टीमनं आणि निर्णय स्वीकारला तो फीड करण्याचा. आणि प्रथमतः फीड करत असताना 2 षटकामध्ये आत्तापर्यंत धावा खर्च केल्या 16-8च्या सरासरीनं. अद्याप 2 षटके या ठिकाणी बाकी आहेत. या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कुठून काढाव्या लागते. खरं तर प्रथम या ठिकाणी टॉस हारला वनवे संघ आणि त्यांच्या वाटेला आले ती खरे म्हणजेच बॅटिंग. तर निश्चितच या ठिकाणी बॅटिंग करताना कुठेतरी जास्तीत जास्त धावा इथे जमाव्या लागतील बनवाव्या लागतील. धावांचा इथे वेग वाढवावा लागेल. आणि इथे खऱ्या अर्थानं धावा पहिल्या सत्रामध्ये जर का आपण जास्तीत जास्त जमावल्या तर मात्र या मॅचमध्ये आपण एक चांगली कामगिरी करू शकाल. टीम मिटिंग जास्त घेऊ नका. वेळ जास्त नाही या अगदीच इथे आपण जास्त वेळ घेऊ नका. अद्याप एक सेकंड राऊंडची मॅच बाकी आहे आणि क्वार्टर फायनल 2 राऊंड मारून या ठिकाणी आपण पाहिलं तर मोग्रेस टीम क्वार्टर फायनल खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज. परंतु इथे फर्स्ट इनिंगचे अद्याप मॅच चालू आहे. हे पहिलं सत्र चालू आहे. तिसरं सत्र अद्याप बाकी आहे. आणि त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं ना तर सेकंड राऊंडची एक मॅच असेल आणि एक क्वार्टर फायनलची म्हणजे एकंदर 2 मॅच इथूनही अद्याप बाकी आहेत. चला मॅचला सुरुवात करा. फील्ड लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्यायची. काय टाइमपास चालू आहे. चला आपण मॅचला सुरुवात करायची. पंच मैदानात काय व्यत्यय आलाय ते आमच्यापर्यंत पोहोचवायचं. अगदीच अगदीच 1 गाव 11 असं या टुर्नामेंटचं आयोजन आहे. मित्रांनो निश्चितच थोडंसं सहकार्य करा. आणि इथे आपण पाहिलं की 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावा आल्या धावफलकावरती त्या मात्र 16 धावा. आणि यावेळेस नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये जातोय रामदास. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये वनवे टीमसाठी मैदानच्या आतमध्ये इंटर झाला तो मात्र रामदास.
16 धावा स्कोर कार्डवरती 8च्या सरासरीने इथे धावा आल्या, ते मात्र 16 धावा. मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करायची. चला वेल नकोया, अगदीच अगोदरच खूप वेल झाला आहे. अगदीच आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करायची आहे. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. सिंगल्स मात्र या ठिकाणी कंप्लीट झाल्या. एक या अंकानं स्कोर कार्ड पुढे वाटचाल करत असताना आपण पाहतोय धावा जोडल्या त्या धावफलकावर, त्या मात्र 17 धावा. अगदी धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या 17 धावा. अतिशय चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते, परंतु निश्चितच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. यावेळेस सांघिक तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय कैलास. डॉट चेंडूची यावेळेस आपण पाहतोय सांगता झाल्या. पहिले चेंडूवरती शिंगल आले, कुठेतरी कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय या वनवे टीमला. हा चेंडू देखील जातोय या डॉट. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. इथूनही हा डॉट चेंडू येतो. अरे डॉट चेंडूची समाप्ती झाली. स्कोर कार्डवरती जर का आपण विचार केला तर धावा आल्यात एकंदरीत त्या 17 धावा. कमीत कमी 35 ते 40 धाव्यांचे इथे टार्गेट ठेवावं लागेल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये. जर का हे मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर धावा येणं गरजेचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पुढे जाऊन, परंतु इथे कैलासनं खूप चांगली गोलंदाजी केली आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये एक साधा आणि सोपा झेल होता, परंतु झेल सोडला जाईल आणि इथूनही एक रन येईल आणि एक या अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल अगदीच 18 अंकावरती. मॅचमध्ये आपण पाहिलं चौकार षटकारांची इथे आतषबाजी होणं गरजेचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एक चौकार आला, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं एक षटकार आला आणि त्या व्यतिरिक्त मात्र थोडंसं शांत ठेवलं या मोहिली या टीमनं या वनवे टीमला. धावपलकावरती धावसंख्या एकंदरीत जर का आपण पाहिलं ना तर 18 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. आत्तापर्यंत धावांचा इथे वेग वाढवावा लागेल. लेग स्टंपच्या अगदीच्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. लॉ स्कोरिंग मॅच होऊ शकते कदाचित. आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर एक लॉ स्कोर पाहायला मिळतं. 18 धावा स्कोर कार्डवरती इथे जोडल्या जात आहेत. पुढील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदीच फलंदाज मात्र निश्चितच मैदानच्या दिशेने जर आपण पाहिलं तर आपल्या जागेवरती उभा होता. थ्रो केला गेला परंतु इथे डॉट चेंडूची सांगता झाली आणि 3 षटकांचा खेळ संपला आहे. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 18 धावा. अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा स्कोर कार्डवरती एकंदरीत इथे जोडल्या जातील. 6च्या सरासरीने धावा आल्या त्या 18. शेवटचं आणि अंतिम षटक इथे प्रगतीपथावरती शेवटचं आणि अंतिम षटक इथे प्रगतीपथावरती स्कोर कार्डवरती धावसंख्या 18 धावा. या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा कुटाव्या लागतील तर तुम्ही एक चांगली मॅच या ठिकाणी बनवू शकता. रुपेश नवीन गोलंदाज आपण पाहतोय सांघिक कोर्टतील 4थं, तर वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला तर रुपेश गोलंदाज. चला फील्ड लावायची. जास्त वेळ घेऊ नका. अद्याप आपल्याला सेकंड डाऊन, त्याच्यानंतर 1 सेकंड डाऊनची मॅच झाले. 1 सेकंड डाऊन बाकी खूप चांगला चेंडू मिस केला आहे. चेंडूवरती खरं तर एक मोठा फटका येणं गरजेचं होतं. लॉस फुलटॉस चेंडू या ठिकाणी होता. इतक्या जबरदस्त चेंडूला फक्त एक सिंगल धावा आल्या आणि 1 या अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 20 धावा. यावेळेस स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय रवी. हा फलंदाज स्ट्राईकसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला चेंडू हवेत आणि लक्ष्मण पालकर या ठिकाणी कोणतीही चूक करत नाही. बॅक टू द डग आउट. विकेटचा पतन या ठिकाणी आतापर्यंत 4था धक्का या ठिकाणी लागतोय टीम वनवे संघाला. दोन्ही
शेवटचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज ज्यावेळेस रुपेश हा गोलंदाज. मॅचला सुरुवात करायच्या. चला टाइमपास करताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारण थोडासा चेंज ऑफ द पेस गतीमध्ये थोडासा परिवर्तन नक्कीच या ठिकाणी आणि फिल्डिंगमध्ये देखील थोडासा या ठिकाणी बदल यावेळेस पाहावयास मिळते गोलंदाज रुपेशच्या. स्लॅम डिलिव्हरी अगदीच्या ठिकाणी स्लो गतीचा चेंडू हाताला जातो. इथे यशस्वी ठरलाय गोलंदाज रुपेश. डॉट चुंची मात्र इथे सांगता झालं. डॉट चुंची समाप्ती झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतो 19 धावा. 3 एकंदरीत 3 चेंडूचा इथे खेळ संपला आणि धावा आल्या धाव फलकावरती ते मात्र 19 धावा. खूप चांगले मॅच चालू आहे मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज देखील इथे तयार आणि इथे बॅट चेंज लागले आणि हा चेंडू देखील जवळपास आपण पाहिलं तर विकेट किपर यावेळेस कैलास चेंडू खाले चांगल्या क्षेत्ररक्षण सिंगल कंप्लीट झाल्या. एक अंकानं पुन्हा एकदा पुढे जात असताना आपण पाहिलं तर धावा जोडल्यातील धाव फलकावरती 20 धावा. लास्ट 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल या ठिकाणी शिल्लक. आता शेवटच्या 2 चेंडूवरती 1-2 मोठे फटके येणं गरजेचं. कुठे धावांचा या ठिकाणी आव्हान थोडासा वाढवावं लागेल. 4 षटकांची मॅच आणि लॉ स्कोरिंग मॅच. अगदीच आजच्या दिवसातील सर्वाधिक लॉ स्कोअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक मॅचमध्ये 27 धावा झाल्या होत्या. मॅचमध्ये आपण आतापर्यंत जर पाहिल्या तर अगदीच 20 धावा इथे जोडल्यात. विकेटचं पतन 5वा झटका यावेळेस बसलाय. चला शेवटचा बॉल शिल्लक जाणीव बॅटर मैदानच्या आतमध्ये जायचं. पहिले सत्र या ठिकाणी चालू आहे. 20 धावा आत्तापर्यंत. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. अतिशय चांगलं नियोजन आयोजकांनी खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. संघ थोडेसे उशिरा राहिले आणि त्याचे परिणाम या स्पर्धेवरती झाल्या. परंतु निश्चितच स्पर्धा खूप चांगली आहे. अगदीच आयोजकांनी खूप मेहनत घेतल्या. ओमसाई स्पोर्ट ओमसाई चषक वाकस आयोजित ओमसाई चषक 2023 ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जर का आपण पाहिल्या ना तर धावा आल्या धाव फलकावरती. त्या मात्र 20 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक लॉ स्कोर मॅच. 4 षटकामध्ये फक्त 20 धावा जमा करू शकले टीम वनवे. आता 4 षटकामध्ये जमा करायच्या त्या 21 धावांचं आव्हान ठेवलं आहे या मोहिली टीमनं आणि मोहिली टीमला धावा बनवायच्या ते 21. चला लगेच याचे ग्राउंडच्या बाहेर लगेच मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करायची. वेळ जास्त होणार नाही याची दक्षता घ्या. अद्याप आपले 2 मॅचेस या ठिकाणी बाकी आहेत. बराचसा वेळ या ठिकाणी आपला वाया जात असताना आपण पाहतोय. तर अगदीच या ठिकाणी यानंतरचे होणारे सामने आयोजक सांगतात की 3-3 ओव्हरच्या या ठिकाणी असतील. आयोजकांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असणार कारण 4 वाजून गेले आहेत आणि खूपच वेळ गेला आहे आणि आयोजकांचा निर्णय नंतरच्या मॅच या ठिकाणी 3 ओव्हरच्या असतील. याचा अगदीच या ठिकाणी याची नोंद घ्यायची आणि निश्चितच चला मॅचला या ठिकाणी लगेच फिल्डिंग लावून घ्या. वन वे टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. विनंती कर मोहिली टीम आपली सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची. खूपच वेळ या ठिकाणी आयोजकांच्या परीने आयोजक एक चांगले आयोजन करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात परंतु मैदानामध्ये काही कारणास्तव संघ उशिराने येत आहेत त्याच्यामुळे स्पर्धेवरती थोडासा एक प्रेशर येतो. आयोजकांवरती देखील प्रेशर येतो. साथाने एक चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न नेहमीच आयोजकांचा परंतु
इथे संघ लेट आले आणि त्याचे परिणाम थोडासा वेल देखील या ठिकाणी वाया जात असताना आपण पाहतो आयोजक कमिटीचा. नेक्स्ट मॅचेस या ठिकाणी 3-3 ओव्हरचे असतील आयोजक कमिटीचा निर्णय या ठिकाणी येतोय. अगदीच मॅचला आपण सुरुवात करायची आहे. चला जा सलामीवीर, चला जा सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये 24 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या मात्र 21 धावा. कंपल्सरी चेसिंग असणारी लढत. अजय आणि रुपेश सलामची जोडी मैदानच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय. 24 चेंडू आणि फक्त 21 धावींची गरज. एक लॉस स्कोरिंग मॅच या मैदानावरती लॉस स्कोरिंग मॅच देखील जिंकलेली या. अगदीच 30 धावा होत्या पण तो इथे धावा खूपच कमी आहे. 23 धावा. अगदीच वाकस बनाम भानसोलेशी लढत होती आणि शेवटच्या आपण पाहिलं तर 3 चेंडू एका धावेची गरज असताना देखील ते मॅच गमावली होती अगदीच ओमसाई वाकस टीमनं. ती मात्र आपण विसरू शकत नाही. याच क्रीडांगणावरती याच मैदानावरती घरच्या खेळपट्टीवरती ओमसाई वाकस संघ ती लढत हारला होता. आणि इथे आपण पाहतो जर 20 धावा असतील 4 षटकामध्ये अगदीच 17 धावा देखील झाल्या नव्हत्या असा देखील एक सामना पाहिला. परंतु निश्चितच इथे आपण पाहतोय 4 षटकामध्ये बनवायचे आहेत एकंदरीत 21 धावा. बऱ्याचशा क्रीडांगणावरती जर का आपण पाहिलं तर बरेचसे असे रेकॉर्ड आहेत. ज्या वेळेस बऱ्याचशा क्रीडांगणावरती असं देखील घडलं आहे की रायगडचे अगदी जर का आपण विचार केला तर चांगले चांगले प्लेयर घेऊन जेव्हा एक ओपन टीम तयार केली जाते त्या संघाला 4 षटकामध्ये देखील फक्त 11 धावाच बनवता आल्यात. असा देखील सामना खरवई क्रीडांगणावरती झाला होता. हा आपला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. इथे आपण पाहतोय चांगला फटका सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न का करत नाही इथे जर का आपण असे चेंडू डॉट खेळल्या धावा घेण्याचा प्रयत्न केला नाही तर मात्र अंगलट येऊ शकतात. इथे आपण पाहिलं ना तर हा चेंडू सरळ क्षेत्रक्षेत्राकडे जातो आहे. हा डॉट चेंडूची मात्र इथे समाप्ती झाली. 24 चेंडू समीकरण होतं 21 ते समीकरण आता येऊन टेपले 23 चेंडू आणि 21 धावींची गरज. लॉ स्कोरिंग मॅच. सांघिक वैयक्तिक पहिली षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज हा वाईड बॉल. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर निश्चितच इथून हा वाईड बॉल आला आहे. अगदीच एकेकाली वनवे संघ हा मुक्कुंच्या नावाने ओळखला जात होता. त्या मुक्कुंची मात्रा इथे थोडीशी कमी जाणवत्या. अतिशय चांगला वेगवान गोलंदाज. बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या गोलंदाजीने नमवणारा तो खेळाडू. अगदीच खूप चांगला खेळाडू. खूप चांगलं त्यानं क्रिकेट कारकिर्दी त्याने त्याच्या खेळामध्ये गाजवले. पण यावेळेस आपण पाहतोय खराब क्षेत्रहीन झालंय. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न यशस्वी झाला. रन्स कंप्लीट झाल्या. तिथूनही 2 धावा आणि 2 या अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू आला वाईट, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिल्या तर या 2 धावा जोडल्या जात आहेत. 3 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती इथे जोडल्या जातात. 21 धावींचा पाठलाग करायचं असताना सांघिक पहिली षटक हाताळतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकसाठी अजय. स्लोअर फुल टच चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. स्टेट ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो गोलीच्या वेगानं, गोलीच्या रफ्तानं सीमारेषे पलीकडे 1 बाउन्स चौकार आणि 4 अंकाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल अगदीच 7 अंकावरती. अगदीच थँक्यू. यावेळेस चांगला फटका. नो मॅन झोनला. चेंडू थांबणार नाही. अगदीच ग्राउंड डाऊन. चेंडू सरळ जाईल सीमारेषे पलीकडे. येतोय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू.
हे 4 अंकाच्या सहाय्यानं संघ जाऊन पोहोचेल अगदीच 11 अंकावरती एक लॉस स्कोरिंग मॅच वन साईड होत असताना आपण पाहतोय. एकतर्फी मॅच होत असताना आपण पाहतोय. मैदानच्या दिशेने जर का आपण पाहिलं ना तर एकतर्फी मॅच होत असताना आपण पाहू शकाल. गोलंदाज इथे तयार झाला आहे, पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, चेंडू हवे, 2-2 3-3 शतरक्षक चेंडू खाली. इथे झेल मात्र सोडला जातोय. सिंगल्स कंप्लीट, जिथे विकेट्स होती तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. या दोन्ही अंकानं संघ जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय, धावा आल्यात आत्तापर्यंत 13 धावा. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू वाईड बॉल, तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू चौकार, पाचवा चेंडू चौकार आणि 6वा चेंडूवरती 2 धावा. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे, एक बॉल वाईट आला होता. 13 धावा स्कोर कार्डवरती. 21 धावींचा पाठलाग करायचा. 21चा पाठलाग करायचा असताना धावा आल्या 13. अद्याप गरज असणाऱ्या विजयासाठी 8 धावींच्या. म्हणजे इथूनही चेंडू शिल्लक आहे ते 19 आणि 19 चेंडू आणि 8 धावींची गरज कंपल्सरी चेशिंग. यावेळेस लॉ फुटा चेंडू, ओहो ताबडतोड या ठिकाणी फटका येतोय. हा चेंडू जातोय बॅटच्या रायडारमध्ये होता. चेंडू जातोय वाडी डीप मिडविकेटच्या डोक्यावर येतोय 6 धावींसाठी. गगनचुंबी आसमानी फटका, षटकार. झाली मॅच, त्यांची मॅच झाली, 2 राऊंड मारले त्यांनी. आता हे लागेल खालापूर. थँक्यू. फक्त 2 धावींची इथे गरज असणार आहे. चला खालापूर संघनायक, आपण या अगदीच जेलची संधी, पण तो हा विजयी फटका, विजयी स्ट्रोक. दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी मॅच फिनिश केल्या टीम मोहिली संघानं. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. परास्त टीमचे देखील गोड गोड कौतुक. ज्या काही चुका केल्या मैदानच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना, बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये ज्या काही चुका केल्या टीम वनवे संघानं, त्या चुका कुठेतरी येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपला सुधारावे लागतील. या स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील वनवे टीम. हार्ड लक वनवे टीम अँड गुड लक मोहिली टीम. चला सेकंडसाठी